कथेचं नाव आहे पहिलं प्रेम. प्रेम करायला कोणाच्या मार्गदर्शनाची, कोचिंग क्लासेसची गरज लागत नाही. अनाहूतपणे एकमेकांचे विचार, मने जुळली की झाले प्रेम. माझेही तसेच झाले. माझ्याप्रमाणे अनेकांचेही झाले असेल. मी आणि ती एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात. माझ्या गावापासून तिचे गाव 5 किलोमीटर पुढे असल्याने रस्ताही एकच आणि येण्या-जाण्यासाठी बसही एकच. हा एक निव्वळ योगायोग. सुरुवातीला तिच्या शेजारीही मी बसत नव्हतो. गाडीला गर्दी होत असल्याने मी ताटकळत उभा राहायचो. 15 दिवसानंतर तिला काय वाटले कोणास ठाऊक, तिने येतानाच तिच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली. मी मात्र बसलो नाही. तिनेच बस ना म्हटल्यावर अंगचोर बसलो आणि त्या दिवसापासून सुरू झाला आमचा प्रेमाचा काटेरी प्रवास. एकाच बसमध्ये एकाच सीटवर बसून गप्पा-गोष्टींचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळले सुद्धा नाही. गप्पा कितीही गर्दी असली तरी मी बेफिकर असायचो, कारण माझी जागा धरणारी माझी ती त्या गाडीत असायची. गप्पांच्या ओघात स्टँड कधी यायचे कळायचेही नाही. हा प्रवास संपूच नये असे वाटायचे, पण कोणत्याही गोष्टीत शेवट हा ठरलेलाच असतो. आमच्या प्रेमाला ती बस, तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षीदार होते. पहिल्या प्रेमाचे रविवारी ती येत नसल्याने मन बेचैन व्हायचे. सोमवारी तिला पाहिल्याशिवाय करमत नसायचे. गोड हसायची आणि गोड बोलायची. शिक्षण संपल्यावर जीवनसाथी बनण्याच्या आणाभाकाही घेतल्या. कॉलेज कॅन्टीन सगळीकडेच आमच्या प्रेमाच्या चर्चा असायच्या. एसटीत पटवलेली पोरगी म्हणून चिडवायचे. प्रेम प्रकरण वाढतच गेले. घरापर्यंत गेले आणि सुरू झाला काटेरी प्रवास. तिचे कॉलेज बंद झाले. माझ्या बापाने, भावाने मुलीचा तपास काढला आणि प्रेमाला विरोध सुरू झाला. तिच्या घरच्यांनी तिच्या काही माझ्याबरोबर लग्न करण्याचे ठरवले. ते स्वतःहून घरीही आले, पण माझ्या घरच्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मी काहीच बोलू शकलो नाही. अपराध्यासारख्या आमच्या नकारानंतर मात्र तिच्यासाठी स्थळ शोधू लागले. परीक्षाही दिली नाही. शिक्षण आणि प्रेम अर्ध्यावरच सुटले. माझ्यामुळेच आणि तिचे लग्न झाले आणि अडवले ते तिने केलेले पहिले प्रेम. लग्नानंतर बऱ्याच महिन्यानंतर मी माझ्या गावच्या पाटीवर उभा होतो. माझ्या बापाने मला टमटम घेऊन दिले होते. टमटममध्ये बसलो असतानाच पांढऱ्या शुभ्र रंगाची एक आलिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली. गाडीचे काच खाली झाले आणि त्यात ती दिसली. पांढऱ्या शुभ्र पंजाबीवर बॉबकट केलेली, अगदी परीसारखी दिसणारी. माझं पहिलं प्रेम होतं ते. मी मात्र मान खाली घातली. तिच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही. तिचा नवरा इंजिनियर होता. तिचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते. मी मात्र तिला धोका दिला होता. ती दिसली आणि पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली.